नमस्कार. कथा शोध. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिने आपले मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला होता व केस विंचरू लागली. इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळ्याला तो कंठा म्हणजेच गळ्यातला हार काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा दूर उडून गेला. एका झाडावर जाऊन बसला. त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केला. अशा कंठ्यामध्ये हिरे जडलेले असतात. कठोर अशा हिऱ्यावर चोच मारून मारून तो थकला व त्यातले ते खाण्याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्याने आकाशात भरारी घेतली. अन्नाचा शोध घेण्यासाठी गेला. इकडे राणीने केस विंचरले व तिच्या लक्षात आलं, एक गोष्ट नाहीशी झाली की आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे. इकडे तिकडे शोध घेऊन तिला तो सापडेना. शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्हणाली, महाराज, माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या. राजा म्हणाला, दुसरे इतर दागिने आहेतच की तुला, तोच कंठा कशाला पाहिजे? राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणून हट्ट धरू लागली. राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले. सर्वजण शोधू लागले पण कोणालाही काही कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलवलं. सांगितलं की आजच्या आज तू सर्व शिपाई सैनिक प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घ्या. जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊ, अशी घोषणाही त्यांनी केली. अर्धे राज्य बक्षीस मिळाले या आशेने सर्वजण कामाला लागले. सगळीकडे शोध यंत्रणा सुरू झाली. शोधता शोधता अचानक कोणाला तरी तो हार सापडला. एक घाणेरडा पणक्याच्या नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जाताना सुद्धा किळस यावी. दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्या पाण्यातच तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसता क्षणी अर्धे राज्य बक्षिसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्या मनातही लोभ निर्माण झाला. त्यानेही अर्धे राज्य मिळवण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली पण हार पुन्हा गायब झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षिसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले. पण हार कोणाच्याही हातात आला नाही. सगळेजण उडी मारतायत हे पाहून मंत्री सरदारही मुख्य प्रधानजी त्यांनाही अर्ध्यात राज्याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागली. पण हार काही सापडेना. जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्यात पाण्याचा वास सहन न झाल्याने पटकन पाण्यातून बाहेर निघून येईल व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्हा दिसू लागे. मंत्री सरदार मुख्य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले. हे राजाच्या कानावर गेले व त्याला वाटले की त्याने जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल. यासाठी राजाही तेथे आला. आपली राजवस्त्रे उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली. त्याच वेळेला तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेलं पाहिलं आणि ते मोठ्या मोठ्याने हसू लागले. त्याने विचारले की हे काय चालले आहे? सगळेजण असे चिखलात घाणीत का टाकला आहात? राजा असणारा माणूस असल्या घाणेरड्या पाण्यात का उडी मारत आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्यात पडला आहे म्हणून सर्वजण पाण्यात उडी मारत आहे. पण उडी मारता क्षणी कसं कोण जाणे तो हार गायब होत आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्यांना विचारले, काय झाले? संत त्यावर म्हणाले, अरे वेड्यांनो, तुम्ही त्या हाराकडे पाहून पाण्यात उड्या मारत आहात. तो हार झाडावर आहे आणि पाण्यात दिसत आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे. हार हा झाडावर आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधत आहात. लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक शर्मिंदा झाले. कथा 7.
मानवी जीवनाचं पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झाली आहे. जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं आहे ना? धन्यवाद.